सर्वांना जय भीम। मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात 14 एप्रिल आहे आणि या जयंती विशेष मुलाखतीमध्ये आपल्याकडे आज भेटीला आहे स्वाती संजय गोहिल। मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, काय सांगाल तुम्ही? धन्यवाद सर, आपण या ठिकाणी मला बोलवलं, आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानते। आज 14 एप्रिल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती। तथागत गौतम बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि ह्या भारतात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जगण्याचं आणि लढण्याचं बळ ज्या संविधानाने आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या ह्या जयंती दिनानिमित्त सर्वप्रथम अभिवादन करते। माझ्या सर्व भारतीयांना आजच्या ह्या दिनाच्या मंगलमय अशा शुभेच्छा या ठिकाणी देते। स्वाती, तू कोकण मराठी साहित्य परिषद पालघर शाखेची कार्यवाही आहेस आणि स्वतः तुम्ही हा कविता संग्रह नोव्हेंबर 2013 मध्ये तुषार प्रकाशनातर्फे या इतरही सोबत कविता, कथा लेखन, निवेदन करणं, कवितांना चाली, नृत्य आणि गायनाची आवड आहे। स्वतः तू शिक्षिका, राजगुरू हम पंडित मध्ये आहे। तर मला तुझ्या बालपणाविषयी एकंदरीत जाणून घ्यायला आवडेल। मी मूळची अंबरनाथची आहे। माझी आई तशी सधन कुटुंबातली, माझे वडील सामान्य कुटुंबातले। खरं म्हणजे आई वडिलांचं अगदी लहानपणापासून माझ्या मनावर एक बिंबवलं होतं की आपल्या मुलीला शिक्षिका करायचं आणि त्यामुळे लहानपणापासूनच मीही मनाशी ठरवलेलं की आपण शिक्षिका व्हायचं म्हणून। म्हणजे मला आठवते की अक्षरशः मला डीएड ला ऍडमिशन मिळण्यासाठी त्यावेळेला थोडीफारच रक्कम द्यावी लागत होती, प्रवेश फी, पण त्याच्यासाठी सुद्धा माझ्या आईने स्वतःचं डोरलं गहाण ठेवलं होतं। म्हणजे खूप स्वाभिमानी आणि बाणेदार वृत्तीची अशी माझी आई होती आणि तिचे संस्कार माझ्यावर आहेत। माझ्या घरचं वातावरण शाहू फुले आंबेडकर विचारांचं, त्या विचारधारेवर आहे। कारण की माझ्या माहेरातले माझे मामा हे सुद्धा कामगार नेते म्हणून प्रचलित आहे अंबरनाथ मध्ये। माझे सगळ्यात मोठे मामा हे IAS अधिकारी शंकर आनंद गायकवाड। शंकर आनंद गायकवाड आता ते कालकथित झालेले आहेत, 1 वर्ष झालं आता। तर ते पण IAS अधिकारी होते। म्हणजे एक प्रकारे काय माझ्या घरामध्ये वातावरणामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक भान जपणारं असं वातावरण मला मिळालं, हे खूप महत्वाचं आणि त्याच्यामुळेच मी या ठिकाणी इथे बसू शकले असं मला वाटतं। मग स्वातीताई, विवाहानंतर जे शिक्षण केलं म्हणजे BA केलं, MA केलं, BEd केलं आणि DCM, मग त्याबद्दल शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल? आमचा विवाह आंतरजातीय विवाह आहे, पण दोन्ही कुटुंबांची मनं आम्ही जिंकली आणि त्यानंतर आम्ही तो आंतरजातीय विवाह बौद्ध पद्धतीने केलेला आहे। त्याच्यानंतर मग मिस्टरांची साथ सगळ्यात महत्वाची आणि त्यांनी मला खूप पुश केलं की तुझं शिक्षण तुझं चालू राहू दे। विवाहानंतर मग माझं BA झालेलं आहे, MA, त्यानंतर मी BEd केलं आणि DSM। हे सगळं शिक्षण मी लग्नानंतर घेतलेलं आहे। म्हणजे मुलं, संसार, सासू सासरे सगळ्यांना सांभाळून हे शिक्षण मी घेतलेलं आहे। पण तुझ्या घरामध्ये आंतरजातीय जसं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे तुमच्या घरात ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलेले आहेत, तुझे पुतणे झालं, पुतण्या मुली असं सगळ्यांनी आंतरजातीय, तर हे काय? जवळजवळ 6 म्हणजे पुतण्या ह्या जवळजवळ 6 जणांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे। म्हणजे आमचा तर आंतरधर्मीय विवाह आहे, माझा आणि मिस्टरांचा विवाह, आणि मुलांनी आमच्या आंतरजातीय विवाह केलेला आहे। आणि माझ्या मुलीचा विवाह आम्ही आता नोव्हेंबर मध्येच सत्यशोधक पद्धतीने केलेला आहे। महात्मा फुले यांची 150 वर्षापूर्वीची पद्धत सत्यशोधक पद्धत म्हणजे काय? प्रेक्षकांना जरा कळेल। सत्यशोधक पद्धतीमध्ये वैदिक पद्धतीचा अवलंब नाही, कर्मकांड नाही, पती पत्नीने नेमकं पुढच्या जीवनासाठी काय मूल्य वापरली पाहिजेत, काय वचनं घेतली पाहिजेत, ती काय किती महत्वाची आहे संसारासाठी, त्या मूल्यांचा तिथे संस्कार होतो। आणि सत्यशोधक पद्धतीमध्ये विवाह करताना तुम्हाला अपव्यय जो खर्च असतो तो पूर्णपणे टाळला जातो
आता तुम्हाला तर माहिती आहे आगरी समाजामध्ये तिसरा मांडव असतो, मग किती हे असतं, डीजेचा खर्च, तो सगळा आम्ही टाळला. आणि तो टाळून आम्ही ती जी रक्कम आमच्यासाठी जमा झाली ती रक्कम आम्ही सेवाभावी संस्थांना मदतीच्या रूपामध्ये प्रदान केली, दिली, असं केलं. मग तुझ्या आयुष्यात कविता कधी आली? तुझं स्वतःचा कविता संग्रह तुम्ही नावाचा प्रकाशित केलेला आहे तुषार प्रकाशनाने, तर मग कविताकडे कधी लिहिलं? खरं म्हणजे मी लहान म्हणजे 10वीला वगैरे असतानाच थोड्याफार कविता करत होते अशी, पण त्या आपण म्हणतो ना वहीच्या मागच्या पानावर लिहायच्या आणि मग त्या ठेवून द्यायच्या. तर माझी लहान बहीण वगैरे अशा त्या वाचायच्या, तिला आवडायच्या, ताई छान कविता करते. नंतर मात्र मी बऱ्याच वेळेला कविता करून वह्यांमध्ये लिहून ठेवायचं. आणि तुम्हाला माहितीये माझा प्रेमविवाह असल्यामुळे मग ती एक वेगळी भावना निर्माण होते, मग त्या कविता तयार झाल्या. माझ्या बहुतेक कविता ह्या प्रेम कविता आणि स्त्री सुलभ कविताच आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणजे कारणीभूत आहेत ते पुन्हा एकदा सांगते, ते माझे पतीच आहेत. त्यांची 2 मिनिटं आपण वाईट घेणारच आहोत. तर तू आज कुठली कविता सादर करणार आहेस? माझ्या कविता ह्या सगळ्या स्त्री सुलभ असतात, पण आज जयंती निमित्त मी माझी बाबा तुम्ही होतात म्हणून ही कविता सादर करते. बाबा तुम्ही होतात म्हणून माणसातलं माणूस पण जागं झालं. बाबा तुम्ही होतात म्हणून माणसातलं माणूस पण जागं झालं, जगण्याचं बळ दिलं आणि लढण्याचं मन दिलं. तुमच्या विचारांच्या प्रेरणेने मस्तकातल्या मेंदूचं आता कुठं सोनं झालं. बाबा तुम्ही होतात म्हणून माणसातलं माणूस पण जागं झालं. ज्ञानाच्या कक्षा आता आम्हीही वाढवतो, ज्ञानाच्या कक्षा आता आम्हीही वाढवतो, पुस्तकांच्या चरणी माथा आमचा नेहमीच टेकतो. सामाजिक दर्जा दिली वैज्ञानिक दृष्टी, सामाजिक दर्जा दिली वैज्ञानिक दृष्टी, वास्तवाचं भान आलं, नैसर्गिक मानवतेचं मूल्य आम्ही जाणलं. बाबा तुम्ही होतात म्हणून माणसातलं माणूस पण जागं झालं. ज्ञानाचं शस्त्र आता आम्हीही बाळगतो, ज्ञानाचं शस्त्र आता आम्हीही बाळगतो, शास्त्रही आता तावून सुलाखून पाहतो. मिळतो मान आम्हालाही 4 चौघांमध्ये, मिळतो मान आम्हालाही 4 चौघांमध्ये, संविधानाचं मूल्य आता सर्वांनी जाणलं. बाबा तुम्ही होतात म्हणून माणसातलं माणूस पण जागं झालं. स्वतिताई, तुला उमगलेले बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई याच्याबद्दल काय सांगते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. कोण नव्हते ते? मानवशास्त्रज्ञ होते, राजकारणी होते, अर्थतज्ञ होते, इतिहास संशोधक होते, राजनीती तज्ञ, पत्रकार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिला उद्धारक. आणि एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी त्यांचं काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे काल, आज आणि उद्या त्यांचं काम हे आपल्याला स्फूर्ती देणारं तर आहेच, पण आपल्यासाठी ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाचं म्हणजे संविधान जे आपल्या भारताचं तयार केलेलं आहे, ते संविधान म्हणजे आपल्या इतर म्हणजे आपण म्हणतो ना धर्मग्रंथ, तसं ते लोकशाहीचं धर्मग्रंथ आहे असं मला म्हणावंसं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी कितीही सांगितलं तरी ते कमी पडेल, कारण ते एखाद्या निबंधात किंवा एखाद्या प्रबंधामध्ये बसणारे असे नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाच्या बद्दल सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की जे हक्क पाहिजे ते सारे बहाल करते, जे हक्क पाहिजे ते सारे बहाल करते, रक्षा तुझी नि माझी ते संविधानच करते. कारण ह्या भीमाचा कायदाच तसा आहे. सूर्यासमान आहे हा कायदा भीमाचा, सूर्यासमान आहे हा कायदा भीमाचा, अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. पण हे प्रत्येक भारतीयाला कळले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजापुरता मर्यादित करून ठेवलेलं आहे, ते तसं नाही झालं पाहिजे. कारण की बाबासाहेब आंबेडकर हे एखाद्या समाजाचे नाही आहेत, ते संपूर्ण भारतीयांचे आहेत. बाबासाहेबांचं स्वतःच वाक्य असं आहे की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि नंतरही मी भारतीयच आहे. पण हे कुठेतरी विसरायला होतंय. आता एक थोडंसं सांगते, असं कोणाच्याही मला इथे भावना अजिबात दुखवायच्या नाहीयेत, पण मला असं इथे सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला स्टार्ट कमिटीने एक अहवाल सादर करायला सांगितलेला होता जाती व्यवस्थेबद्दलचा,
आणि त्यावेळेला अप्पर कास्ट आणि बॅकवर्ड कास्ट याच्यामधला, या दोन्हींमधला समाज, तर तो कोणता समाज? तर बाबासाहेबांनी तो ओबीसी समाज म्हणून त्याचा उद्धार केलेला आहे. आणि सर्वप्रथम संविधानामध्ये 340 कलम त्यांच्यासाठी लागू केलेलं आहे. पण अजूनही म्हणजे भारतातल्या ओबीसी समाजाची स्थिती अशी आहे की ते बाबासाहेबांना आपलं म्हणतच नाही. अगदी बरोबर. आणि हीच कुठेतरी शोकांतिका आणि ही खंत खूप मनाला वाटते की बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट समाजापुरता काम केलेलं नाहीये, तर ते सगळ्या भारतीयांसाठी केलेलं आहे. महिलांचे तर ते उद्धारक आहेत. आज म्हणजे महिलांच्या वारस हक्कासाठी त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आजचे राजकारणी असं कोणीही करू शकत नाही, हे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले. पण तरी सुद्धा महिलांना पण अजून बाबासाहेब आंबेडकर तितके कळलेले नाहीये आणि इतर समाजालाही बाबासाहेबांनी आपलं म्हटलेलं नाहीये, याची फक्त थोडीशी खंत मनाला वाटते. रमाबाईंबद्दल सांगायचं झालं तर रमाबाईंनी त्यांचा श्वासोच्छ्वास बाबासाहेब आंबेडकरांसाठी वेचला आहे. पहिला मान द्यायचं झालं तर रामजी बाबांना आपण देतो, पण दुसरा मानकरी ह्या त्यागमूर्ती रमाबाई आहेत. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी जवळजवळ परळपासून ते वरळीपर्यंत 2 मैल अंतर पहाटे उठून शेणगोळा एकत्र करायच्या, त्या शेणाच्या गोळ्या थापायच्या आणि मग त्या विकून त्याच्यावर उदरनिर्वाह करायच्या. बाबासाहेब तर इंग्लंडला, तिकडे होते आणि ते शिक्षण पूर्ण करत होते. म्हणजे त्यांना माहिती होतं समाज उद्धाराचं काम आपले बाबासाहेब आंबेडकर करणार आहेत, तर त्यांना त्यांचं कार्य करू दे. त्यांनी गृहस्थीकडे किंवा संसाराकडे ते मी बघते त्या होत्या, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे इतके जाऊ शकले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सर्वात महत्वाचं योगदान जर कोणी केलं असेल तर ते त्यागमूर्ती रमाबाईंनी केलं. त्यामुळेच तर रमाबाई ज्या वेळेला गेल्या, म्हणजे अगदी वयाच्या 38व्या वर्षीच त्या गेल्या, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना तो इतका शोक झाला की त्यांनी स्वतःला 6 दिवस त्यांच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि यावरून त्यांच्या दोघांमध्ये सर्वार्थाने पूर्ण वेगळं व्यक्तिमत्व, म्हणजे पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व. ह्या एकदम देवगोळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरोगामी विचारांचे, पण वेगळं व्यक्तिमत्व जरी असलं तरी सर्वार्थाने एकरूप झालेलं असं हे व्यक्तिमत्व होतं. रमाबाईंचा त्याग, म्हणूनच आपण त्यांना त्यागमूर्ती रमाबाई असंच संबोधतो. तर खरंच हे दोघंही सर्वार्थाने एकरूप झालेलं असं समाजासाठी असणारे हे दीपस्तंभ होते. आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या निमित्ताने माझ्या मिस्टरांची, संजय भोईर यांची मानसिकता ही कविता या ठिकाणी सादर करीत आहे. बाबा बाबा अजूनही आहेत बहुजन वैचारिक करंटे, तुझी तस्वीर पाहून आतून जळणारे. त्यांना अजूनही नाही कळले त्यांचे जगणे हे तुझे उपकार आहेत. ते घेतात जो श्वास तो तूच दिलेल्या स्वातंत्र्याची देण आहे. जातीपातीच्या बेड्या अजूनही निखळल्या नाहीत पूर्णपणे. फक्त तोंड देखली समानता, मनातून जातीचा भस्मासूर धगधगताच बिळातल्या सापागत. बाबा तुझ्या संघर्षामुळे, तुझ्या कायद्याच्या धाकामुळे का होईना समानतेचं नाटक रंगतंय ह्या माणसांच्या जंगलात, त्यांच्याच श्वापदांमध्ये. बाबा जगाचा उद्धार करता तू, पण हजारो वर्ष घुसटलेल्या विचारांच्या नतद्रष्टांना उमगलंच नाहीस. तुला फक्त शूद्रांचा नेता म्हणून चौकटीत अडकून ठेवलंय त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे. बाबा तू नसतास तर मनुवाद्यांनी आजही काढली असती आमची धिंड चौकातून आणि दिली असती शिक्षा जातीनिहाय. बाबा वाचले मी तुला आणि तुझ्या विचारांनी, तुझ्या विचारांचा झालोय प्रचारक. बघतो आहे कोण किती बदलतोय ज्याची त्याची मानसिकता. कोण किती बदलतोय ज्याची त्याची मानसिकता. धन्यवाद. जय भीम. मी संजय भोईर. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझी पत्नी स्वाती संजय भोईर हिची जागर मराठीतर्फे मुलाखत घेण्यात आली. तर स्वाती माझ्या आयुष्यात 94 साली आली आणि तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक ऊर्जा आहे.
ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. साहित्य क्षेत्र असू द्या, अंधश्रद्धा निर्मूलन असू द्या. ती एक समाजाला मार्ग दाखवण्याचा बऱ्याचपैकी ती काम करते आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत सगळे आणि तिच्या कार्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि तिने असंच सतत पुढे जात राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि आज जागर मराठी बद्दल बोलण्याची तिला संधी दिली त्याबद्दल मी जागर मराठीचा आभारी आहे. धन्यवाद. मित्रहो, या होत्या स्वाती संजय भोईर. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या चॅनलला मुलाखत दिली. स्वाती मॅडम, तुम्ही आलात एवढ्या लांबून आणि मुलाखत दिली. मित्रांनो, अशा शिक्षिका, अशा मार्गदर्शक गृहिणी जर बौद्ध समाजात असतील तर नक्कीच समाजाचं भविष्य उज्ज्वल आहे, याबद्दल काही वाद नाही. मॅडम, पुनश्च तुमचे आभार. आणि आमचं जे चॅनल आहे, आपलं जे चॅनल आहे, तू पण सदस्य झाली आहे, तर हे चॅनल मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं. म्हणून आज मी तुला हे पुस्तक भेट देणार आहे, कोळतं नावाचं. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आपल्याला माझं पहिलं पुस्तक एकमेव कविता संग्रह तुम्ही या ठिकाणी देत आहे. त्याचे प्रकाशक आहेत घायवट सर. तुषार पब्लिकेशन जे वसई याचे संपादक आहेत ते. आणि खरं म्हणजे त्यांच्यामुळे हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. त्यांचा आग्रह आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा जोर असं म्हणावं लागेल आणि ते पुस्तक प्रकाशित झालं. धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद.